हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि एका नवीन सो आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस. आजची रांगोळी मी पोस्ट केली. सो आता उद्याची रांगोळी तयारी मी आताच तयारी चालू केली रांगोळीची. सो जसं काल केलं तसं पण आज लेट आलो. आता वाजले 4:30 आणि माझी रांगोळीची अवस्था बघू शकता. नुसती पुसतान रात्री पण काल पण पुसलेली ती सकाळी मी दुरुस्त केली. वापस एवढी आता कोणचा काम आहे मला माहीत नाही. तर कॅमेरा आहेत बट आता राहू दे. स्वतः ही मला वाटते चिमण्यांचा किंवा चिमण्यांचंच काम असेल, पाखरांचा. सो आता दुसरी रांगोळी काढायची आपल्याला. सो आता पूर्ण ड्रॉईंग करते. नंतर 6 वाजता डायरेक्ट येईल. 6-6:30 वाजता रांगोळी भरायला रात्र जाते. 6 वाजता चालेल. आज आपण दुसरं कुठं जायचं नाही. सो 10 वाजेपर्यंत करेल. चला आता ही रांगोळी पहिले मी काढतोय. रांगोळी पहिले मी पुसून घेतो आहे. ड्रॉईंग वगैरे ड्रॉईंग वगैरे पोछा वगैरे मारायला लागतो. सो कालचा व्लॉग मी आता पोस्ट करेन. आज केल्याने 6 वाजता पोस्ट करेन तो व्लॉग. आणि बघा कसं वाटतं मला सांगा. तर ही रांगोळीची खूप मेहनत केली. तर पुसली नसती तर मी नसती पुसली, फक्त साडी चेंज केली असती. बट पुसली बघा किती. रिपेअर करायची टाईममध्ये मी एवढा पूर्ण म्हणजे रांगोळी दुसरी काढली. सो आता दुसरी रांगोळी काढते आज उद्यासाठी. सो गाईस आता मी रांगोळीचा कलर काढला. आता पुसायचा आहे. सो आता मी याला पुसून घेतो आहे आणि लगेच आता याला पुसून घेतो. लगेच स्टार्ट करते रांगोळी काढायला, ड्रॉईंग काढायला. रांगोळी नंतर काढणार. चला करूया. प्रांजल दिदी आमची अभ्यास करत आहे. तर ती अभ्यास झाल्यावर येईल. मी आता पोछाने मारत डायरेक्ट वाला करून आणला आहे. मी आता तशीच पुसतोय. तर मी पुसून घेते, नंतर तुम्हाला भेटते. आता मी क्लीन केला आहे पूर्ण. सो आता लगेच मी स्टार्ट करते. वाजले थोडा त्रास होतो इथं. 5 वाजले. आता 4 ते पण झाले. आता 5 वाजले. 5ला चालू करते. 6 पण 1 तासात ड्रॉ करून घेते. लगेच 6-6:30ला येते खाली. सो गाईज मगाशी मी ड्रॉईंग काढलेलं पुढचा ब्लॉग शूट करायला विसरलो. सो आता बघा ही आपली देवी काढायची आहे. तशी इकडे तर मी काढली ते थोडीशी, म्हणजे तेवढी नॉट प्रॉपर बट ओके. सो अशी इकडे मी काढली, खाली पण आहे. सो आता बघूया कशी होत आहे. सो आज जास्त शूट करत नाही जास्त. आता वाजले 7:45 झाले. 7:30ला येणार होतो मी. 7ला येणार होतो. 7:45 झाले. सो आता बघूया. फटाफट काढते. लगेच 8:30ला वरती जेवायला जायला लागेल 1.5 तासात. बघूया आता 1.5 तास नाही, अर्ध्या तासाला जायला लागेल वरती. सो आता बघूया कसा होते ब्लॉग. छोटासा ब्लॉग आहे. कालचा ब्लॉग काय आलं माहिती आहे का. आजचा ब्लॉग मी आज टाकलाच नाही, कारण की मला फुल स्टोरेज झाला आहे. तो डाउनलोडच होईने, म्हणजे मी एडिट वगैरे सगळा झाला आहे, फक्त तो डाउनलोडच होईने. ब्लॉग पूर्ण स्टोरेज फुल झाला आहे. सो यातल्या काय आता मी हा शूट मम्मीच्या मुलाशी करतो आहे. माझा फोन बघा इकडे ठेवला आहे आता मी. सो बघूया आता मला घरी गेल्यावर स्टोरेज पहिले पूर्ण खाली करायला लागेल, व्हिडिओज वगैरे. आणि मग ब्लॉग उद्या अपलोड करते व्हिडिओ. आणि हा ब्लॉग परवा करू. बघूया आता कसं होईल. जमेल तसं करू. आता इकडे काढली, इकडे कलर रेडी केले. फटाफट काढते. आज शूट नसला ना, शूटिंग नसली का मग टाईमपास होत नाही. स्टँडची काहीच गरज नाही. डायरेक्ट काढल्यावर डायरेक्ट ते करणार आहे, शूट करणार आहे मी. सो चला आता प्रांजलचा कसा अभ्यासवरती मी आलो, नंतर येतील त्या. आता प्रांजलने काय आणलं आहे वरी बघू इकडे. सो गाईज आता आम्ही जेवून आलो आणि मगाशी एवढीच राहिली, तेवढीच ठेवली. आणि
जेवून आलो आता 9 वाजलं आता डबल स्टार्ट करतो आपट्टी फायनली रांगोळी झालेली आहे. सो काही फायनली रांगोळी झाली. आता वाजले 11:30 वाजले आणि फायनली रांगोळी झाली. छोटीशीच काढली जस्ट ट्राय केली पण. सो कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. ब्लॉग छोटासा आहे आवडला असतं नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब. बाय बाय.